संख्या फार मोठी येते. आता एक चुलती होती, ती म्हणाली माझी पुतणी आहे पण ती माझ्या मुलीसारखीच आहे कारण मला मुलगी नाहीये. अशा देखील मी चुलत्या पाहिलेल्या आहेत की स्वतःची मुलगी सुद्धा तितकीच बरोबरीची आहे आणि पुतणी देखील तितकीच बरोबरीची आहे. इतकं एकमेकांमध्ये प्रेम. आणि ही आपण महिलांनीच एकमेकांना सहाय्यता करून पुढे नेलं पाहिजे आहे. आम्ही एक उपक्रम करणार होतो, तो राहून गेला ऍक्च्युली गावात. पूर्ण तयारी पण झाली होती. मी एक वयस्कर महिला पण बघितली होती जी बाकीच्या महिला आमच्या ज्या शिकलेल्या नाही आहेत गावात त्यांना आम्ही संध्याकाळची शाळा चालू करणार होतो. हे ऍक्च्युली 4-5 वर्षापूर्वीच आहे. ते काही कारणास्तव नंतर राहून गेलं बाकीच्या सगळ्या गोंधळात. पण तो एक उपक्रम आम्ही चालू करणार होतो. नवीन जी काही टेक्नॉलॉजी ती आईला पण शिकवा. सोशल मीडियाचा तुम्ही एज्युकेशनसाठी फक्त उपयोग केला पाहिजे. त्याच्यावर स्वतःचे खूप सारे फोटोज वगैरे नाही टाकले पाहिजे. आजचा काळ खूप विचित्र आहे मुली. हे फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. खूप आपल्याला वाटतं अरे हो खूप छान फोटो आहे हा माझा, हा टाकूयात. नाही, त्याचे दुष्परिणाम सुद्धा तितकेच मोठे आहेत. सोशल मीडियावरची मैत्री स्वीकारली नाही पाहिजे. ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे सर?